सध्या अनेक राज्यांमध्ये पावसानं कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यामुळे पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जाते। काही वेळा नको ते धाडस ते देखील जीवावर बेतू शकतं, पण असं साहस काही वेळा चांगलंच जीवावर बेततं। अशा घटना पाहताना वारंवार सांगितलं जातं की पाण्याशी कधी खेळू नका, तरीही काही लोक जीवाची पर्वा न करता धाडस करताना दिसतात। कधी कधी विचार न करता घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायला भाग पाडतो। काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो। याच उत्साहाला उधाण आलं की उत्साह कधी अनाठाई धाडसामध्ये बदलून जातो हे कळत देखील नाही। कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात, पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो। दररोज जे काही अपघात होतात त्यातले 20% अपघात तरी विनाकारण काहीतरी अतिधाडस केल्यानं होतात। आता हेच बघा ना, कोल्हापुरात या आजोबांना पुराच्या पाण्यातून पूल ओलांडणं चांगलंच महागात पडलंय। हे आजोबा पुराच्या पाण्यात डोळ्या देखत वाहून गेलेत। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून तुम्हालाही पाहून नक्कीच धक्का बसेल। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नदीला पूर आलेला असून याचं पाणी एका पुलावरून वाहत आहे। यावेळी पाण्याचा वेग प्रचंड असून दोन्ही बाजूने संपर्क तुटलेला आहे। हा पूल ओलांडण्याचं धाडस म्हणजे जीवाशी खेळ होऊ शकतो। अशातच हेच धाडस एका आजोबांनी केलं आणि बघता बघता ते या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। दोन्ही बाजूने लोक या आजोबांना थांबवत आहेत, मात्र या आजोबांनी कुणाचंही न ऐकता पूल ओलांडण्याचं धाडस केलं आणि ते वाहून गेले। सुरुवातीला दिसणारे हे आजोबा काही क्षणातच पाण्याच्या प्रवाहात दिसेनासे झाले। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ journalist.ajay_25 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय। यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत। दरम्यान मागील 5-6 दिवसात कोल्हापुरात पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावली होती। ढगफुटी सदृश पाऊस झाला। नदी नाले ओढे दुतडी भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दरम्यान आता या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता निसर्गाला तुम्ही कधीच हलक्यात घेऊ नका। कोल्हापुरातल्या आजोबांना पुराच्या पाण्यात धाडस दाखवणं चांगलंच महागात पडलंय। क्षणात ते दिसेनासे झाले आणि पुढे त्यांच्यासोबत काय घडलं याची माहिती हाती आलेली नाहीये, मात्र सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय।